प्रपोजल आलेली आहेत, पण त्याच्यात कॉर्पोरेशन, माडा म्हणजे PMC, माडा आणि तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी ह्या सगळ्यांनाच इन्व्हॉल्व केल्याशिवाय ते प्रोजेक्ट पुढं जात नाही. काही ठिकाणी म्हाडाच्या सोसायट्यामधली घरं इतकी दयनीय झालेली आहेत की कधी काही तिथं घडेल सांगता येत नाही. त्याच्याहीबद्दल त्याच्यात आम्हाला म्हाडाची मदत लागणार आहे, त्याच्यात आम्हाला PMCची मदत लागणार आहे, तिथल्या लोकप्रतिनिधींची मदत लागणार आहे, तर हे सगळे प्रोजेक्ट पुढे जायला मदत होणार आहे. दुसरं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की UCIची मीटिंग ह्याच्यामध्ये रवांडा म्हणून आहे तिथं झाली आणि तिथं पुणे सायकल स्पर्धा यास मान्यता मिळालेली आहे. त्या UCIच्या मीटिंगमध्ये ह्या स्पर्धेला मान्यता मिळणं गरजेचं होतं. आता आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा असेल म्हणजे पुण्याची आणि सोबत ऑलिम्पिक क्वालिफायर स्पर्धा देखील त्याच्यामध्ये असेल. स्टेज 2 अशी देशाची प्रथम स्पर्धा ही असणार आहे आणि त्यामुळं निश्चितपणे पुण्याचा लौकिक हा जगभरामध्ये पोचणार आहे आणि त्याच्यातनं पुण्याच्या परिसरामध्ये पर्यटन वाढायला पण मदत होईल. पुण्याचा ग्रामीण भाग पण ह्या निमित्तानं सगळ्यांना पाहता येईल. तो रूट पण आपण फायनल केलेला आहे, मागं तुम्हाला त्याबद्दलचं सांगितलेलं होतं. परंतु हे मात्र गरजेचं होतं, UCIची मीटिंग ही रवांडामध्ये झाली, तिथं आपल्याला मान्यता पुण्याच्या सायकल स्पर्धेला मिळणं अत्यंत गरजेचं होतं. ती आता मिळालेली असल्यामुळं आपल्याला जे साध्य करायचं होतं ते साध्य व्हायला मदत झाली. पंचनामे मी काल रात्रीपर्यंत तिकडं फिरत होतो. काल पण पाऊस पडत होता. परवा दिवशी संध्याकाळपर्यंत असुरक्षित ठिकाणी लोक अडकलेले होते. त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याच्या करता आपण मेहनत घेत होतो. त्याला आम्हाला मिलिटरी मदत करत होती, एअरलिफ्टिंगच्या करता हेलिकॉप्टर मदत करत होत्या, NDRFची टीम आपल्याला मदत करत होती. सगळं प्रशासन तिथलं राज्य सरकारचं त्या जिल्ह्याचं हे सगळेजण तिथं कामाला लागलेले आहेत. आणि आता कालपासून आम्ही ज्यांच्या घरात पाणी वगैरे गेलेलं आहे त्यांना तातडीनं 5,000 रुपये घरात पाणी गेलेलं आहे अशांना आणि 5 किलो तातडीनं गहू आणि तांदूळ असं 10 किलो धान्य. परंतु काल माझ्या लक्षात आलं की तिथं त्यांची घरं पाण्यामध्ये गेलेले असल्यामुळे सगळं त्यांचं धान्य भिजलेलं आहे, धान्य खराब पण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांना लगेचच कुठं चांगला निवारा मिळत नाही. काही बाबतीमध्ये आपण शाळामध्ये किंवा तिथं कार्यालय वगैरे असेल तिथं शिफ्ट केलेलं आहे, पण त्यांना हे 10 किलो पुरणार नाही. आम्ही त्याच्याबद्दल ते वाढवण्याच्या करता मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करून त्याच्यात अधिक कशी मदत करता येईल धान्याच्या बाबतीत ती आम्ही करतो आहे. काल देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आपल्या राज्यामध्ये आलेले होते. आपण हे जे काही घटना घडली त्याच्याबद्दल पंतप्रधानांनाही पत्र दिलेलं आहे की आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा. डिझास्टरच्या संदर्भात अशा प्रकारची नैसर्गिक संकट आल्यानंतर एक कमिटी केंद्र सरकार नेहमीच नेमतं. ह्यावेळेस हे जे काही संकट आलेलं आहे ते संकटावर त्या लोकांना संकटातनं बाहेर काढण्याच्या करता राज्य सरकार मनापासून प्रयत्न करते, पण तिथं केंद्र सरकारने पण ह्याच्यामध्ये आम्हाला मदत करावी. मागे पंजाबमध्ये आणि हिमाचल प्रदेशमध्ये ह्या गेल्या महिन्यामध्ये अशा प्रकारचं घडलं, त्यावेळेस तिथं मदत झालेली आहे. आणि महाराष्ट्रात पण ज्या वेळेस अशा प्रकारची संकटं आलेली आहेत किंवा देशातल्या कुठल्याही राज्यावर आलेली आहे त्यावेळेस साधारण आढावा घेऊन केंद्र सरकार मदत करत असतं. आणि म्हणून ती मागणी स्वतः गृहमंत्री मुंबईत संध्याकाळचा कार्यक्रम होता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी केलेली. तीन बोलले तर मी गाडी बसून निघून जाईल. संकट असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी एका सांस्कृतिक कार्यक्रमात नाचताना दिसतात दादा.
एक वर्तनाला काय कुठे नाही दादा, शारदीय नवरात्रोत्सव तुळजापूरमध्ये पार पडत होता काल. सांस्कृतिक कार्यक्रम तिथे झाला आणि तिथले महसूल अधिकारी आणि ज्या कलेक्टर आहेत त्यांनी या सगळ्या जिल्हाधिकारी या सगळ्यात त्यांनी सहभाग घेत मंचावरती नृत्य झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. काल रात्री तो सगळा शारदीय नवरात्रोत्सव तुळजापूरमध्ये पार पडला. मला त्याबद्दल काही माहिती नाही. आपण आत्ता माहिती दिली कारण सकाळी लवकर इथं 6:30लाच मी आलेलो आहे. थांब रे बाबा, आलेलो आहे. त्याच्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्या संदर्भातलं माझं स्टेटमेंट करेन.